नमस्कार. तर इथे मी बाजूला मेष राशीच्या लोकांसाठी कुंडली दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर गुरुचं गोचर होतंय म्हणजे काय, तर गेले 1 वर्षभर गुरुग्रह मिथुन राशीत होते. तर आता ते कर्क राशीत चाललेले आहेत. म्हणजे तुमच्या 3ऱ्या स्थानातून 4थ्या स्थानात येत आहेत. तर हे त्यांचं गुरुचं गोचर झाल्यानंतर त्यांची 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी तुमच्या कुंडलीमध्ये कोणत्या घरांवरती पडते, त्यानुसार इथून पुढचं 1 वर्षभर तुम्हाला काय फळ मिळणार आहे, चांगलं वाईट, हे आपण कुंडलीवरून असं सांगू शकतो. मध्ये फक्त 1-1.5 महिन्यासाठी मला वाटतं 31 ऑक्टोबरमध्ये काहीतरी गुरु सिंह राशीत जातात. तो तेवढा 1-1.5 महिन्याचा पिरियड सोडला तर पूर्ण वर्षभर तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला काय फळ मिळणार आहे, तर आज ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मेष राशीच्या लोकांसाठी हे गोचर आहे ते 4थ्या घरामध्ये होत आहे आणि 4थं स्थान म्हणजे घर, आई, मानसिक शांती, सुख, तुमची गाडी, प्रॉपर्टी, घरातलं वातावरण किंवा तुमची भावनिक स्थिरता, तुमचं सुखस्थान आहे ते. तर इथं जेव्हा गुरु येतो तेव्हा काय होतं बघा, गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. त्याच्यामुळे 4थ्या घरात आल्यावर अनेक लोकांना घराशी संबंधित चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळू शकतात. जसं की नवीन घर घेण्याचा विचार होऊ शकतो, घर बदलण्याचे योग येऊ शकतात, वाहन खरेदीचे योग तयार होऊ शकतात, घरातील वातावरण आधीपेक्षा शांत होऊ शकतं, आईसोबतचे तुमचे संबंध सुधारू शकतात. काही लोकांना आपल्या घरात धार्मिक किंवा शुभ कार्य घडताना दिसू शकतं. ज्यांचे खूप दिवसांपासून घर, जमीन, प्रॉपर्टी असे काही प्रश्न अडकलेले होते, तर त्यामध्ये हळूहळू मार्ग निघू शकतो. विशेषतः जर तुमची दशा सपोर्ट करत असेल तर हा काळ घरगुती सुख वाढवणारा ठरू शकतो. तर हे झाले चांगले परिणाम. आता याची दुसरी बाजू अशी आहे की जरी गुरु उच्च राशीत चालले असले तरी प्रत्येकाची दशा काही चांगली नसते, बरोबर. किंवा कुंडलीमध्ये तुमचा ग्रह गुरु जन्मतः वक्री असू शकतो किंवा चुकीच्या ग्रहांसोबत चुकीच्या राशीमध्ये असू शकतो. तर कदाचित याचा थोडासा निगेटिव्ह परिणाम काय होऊ शकतो, तर 4थ्या घरात गुरु कधी कधी तुम्हाला इमोशनल ओव्हर थिंकिंग वाढवतो. माणूस जास्त सेन्सिटिव्ह होऊ शकतो, घरातल्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. काही लोकांना आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. काही वेळा तुम्हाला कम्फर्ट झोन इतका वाढतो की माणूस म्हणजे ॲक्शन घेणं कमी करतो. गुरु ग्रहामुळे इथे तुमचा आळस वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मेष राशीचे लोक थोडंसं नॅचरली ॲग्रेसिव्ह किंवा ॲक्शन ओरिएंटेड असतात. तर इथं गुरु आल्यामुळं काही वेळा तुम्हाला इमोशनली ते स्लो करू शकतात. म्हणून मोटिवेशन मेंटेन ठेवणं खूप महत्त्वाचं असेल. तर आता आपण गुरुच्या दृष्टीनुसार काय परिणाम होतील ते बघूया. इथं मी इमेजमध्ये जसं दाखवलेलं आहे तसं 5, 7, 9 दृष्टी कुठे पडते तुम्ही बघू शकता. तर गुरुची जिथे 5वी दृष्टी पडणार आहे तर ती 8व्या घरावरती आहे. 8वं घर कशाचं आहे, तर अचानक बदल, गुप्त गोष्टी, रिसर्च, ऑकल्ट, ज्योतिष, ट्रान्सफॉर्मेशन, अचानक मोठा बदल, इन्शुरन्स किंवा इनहेरिटन्स, आपण वारसा हक्क म्हणू शकतो, मेडिटेशन, या गोष्टी 8व्या घरात येतात. तर या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. काही लोकांना अचानक धनलाभी होऊ शकतो, तर काहींना अचानक खर्च किंवा एखादी अनपेक्षित घटना अनुभवायला. कुंडलीमध्ये गुरु खराब असेल तर किंवा तुमची दशा खराब असेल तर तुम्हाला यामुळे 8व्या दृष्टीमुळे तुम्हाला मेंटल स्ट्रेस येऊ शकतो. ओव्हर थिंकिंग, एन्झायटी वाढू शकते किंवा इमोशनल बॅलन्स जो आहे, तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं. तर हे झालं 5व्या दृष्टीबद्दल. आता आपण 7व्या दृष्टीबद्दल बघूया. तर गुरुची 7वी दृष्टी तुमच्या 10व्या घरावरती पडते. 10वं घर म्हणजे तुमचं करिअर, प्रोफेशन किंवा जिथं तुम्ही काम करता, ज्या कामामुळे तुम्हाला रेकग्निशन मिळतं, ओळख तुमची आहे जे काम, तर तिथं काय इम्पॅक्ट पडू शकतो बघा. गुरुची करिअरवरती दृष्टी म्हणजे तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ होऊ शकते. तुमच्या कामामध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. सिनियर लोकांचा तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो. तुमच्या जॉब चेंजचे योग येऊ शकतात किंवा प्रमोशन होण्याचीही शक्यता आहे. शक्यतो जे लोक टीचिंगमध्ये, काउन्सिलिंगमध्ये किंवा अध्यात्मामध्ये आहेत किंवा शिक्षणाशी रिलेटेड लॉ किंवा रिअल इस्टेटमध्ये किंवा कन्सल्टन्सी या क्षेत्रामध्ये काम करतात, तर त्यांच्यासाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरणार आहे. पण हाच जर गुरु खराब असेल तर तुम्हाला कामात आळस येणं, कन्फ्युजन येणं, एखादा निर्णय घेताना उशीर होणं किंवा संधी आली पण
आपण योग्य वेळी निर्णय घेऊ शकलो नाही, त्यामुळे संधी हातातून निघून गेली, अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे फक्त नशिबावरती अवलंबून न राहता शक्यतो तुम्ही अगदी शिस्तीने, डिसिप्लिननी नेहमी कष्ट करत राहा, हे जास्त महत्त्वाचं आहे. तर हे झालं 10व्या दृष्टीबद्दल. त्याच्यानंतर गुरुची 9वी दृष्टी पडणार आहे ती तुमच्या 12व्या घरावरती. आता 12व्या घरातून आपण फॉरेन बघतो, विदेश किंवा खर्च बघतो. इथूनच आपण मेडिटेशन किंवा हॉस्पिटलवरती होणारे खर्च, मेडिटेशन, तुमची झोप, या सगळ्या गोष्टी आपण इथून बघतो. तर या काळात काही लोकांना फॉरेनला जाण्याची संधी मिळू शकते. म्हणजे कदाचित तुम्ही परदेशात फिरायला जाल किंवा परदेशातून एखादी जॉब संबंधी अपॉर्च्युनिटी तुम्हाला संधी येऊ शकते. तुम्ही जास्त आध्यात्मिक होणार आहे. त्याचबरोबर मेडिटेशन, मंत्र, पूजा किंवा देवावरती विश्वास वाढण्याची शक्यता आहे. नाण्याची दुसरी बाजू, आता या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या, तर 12व्या घरातून मी म्हटलं की खर्च बघतो. तर एकीकडे तुमचा खर्चही वाढू शकतो, विशेषतः लक्झरी गोष्टींवरती, घर, गाडी किंवा या म्हणजे इमोशनल स्पेंडिंग जे आपण म्हणतो त्याच्यावरती जास्त खर्च होऊ शकतो. काही लोकांना झोपेचा त्रास होईल, आराम कमी मिळेल. या सगळ्यामध्ये तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करणं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. तर हे गोचर प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीला सारखाच परिणाम देतं असं नाही, कारण शेवटी जे काही फळ मिळणार आहे ते तुमची दशा, तुमची कुंडली, जर सध्या गुरु, चंद्र, सूर्य, मंगळ किंवा काही योगकारक ग्रहांची चांगली दशा सुरू असेल तुम्हाला, तर तुम्हाला या गोचरचे खूप चांगले परिणाम दिसू शकतात. पण जर तुम्हाला राहू, केतू, शनी किंवा एखाद्या दुष्टग्रहाची जर कठीण अशी दशा सुरू असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेमही येऊ शकतात. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गुरु हा फक्त धनाचा किंवा पैशाचा कारक नाही, तर गुरु हा संस्कारांचाही ग्रह आहे. तुम्ही मोठ्यांशी कसे बोलता, तुमच्या शब्दांमध्ये किती नम्रता आहे, तुम्ही एखाद्याची मदत करता की नाही, तुम्ही नॉलेजची, ज्ञानाची किंमत किती करता, तुम्ही आईवडिलांचा आदर किती करता, या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा गुरु मजबूत किंवा कमजोर होऊ शकतो. तर ज्यांनी आयुष्यात चांगलं कर्म केलेलं आहे त्यांना हा गुरु खूप उंचीवर घेऊन जाऊ शकतो. आणि ज्यांनी चुकीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवला असेल तर त्यांना हा गुरु म्हणजे अगोदर शिकवेल आणि मग पुढे घेऊन जाईल. म्हणून या 13 महिन्यांमध्ये मेषराशीच्या लोकांनी तुमचं ज्ञान वाढवा, अहंकार कमी करा, आईचा आदर करा, घरातील वातावरण शांत ठेवा, चुकीच्या निर्णयांपासून दूर राहा. कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तरच गुरु तुम्हाला आयुष्यात मोठं ट्रान्सफॉर्मेशन पॉझिटिव्ह देऊ शकतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जवळच्या मेष राशीच्या लोकांसोबत नक्की शेअर करा, लाईक करा. आणि इथून पुढेही तुम्हाला तुमच्या राशीबद्दल प्रत्येक ग्रहासाठी तुम्हाला काही चांगले वाईट परिणाम मिळणार आहेत हे जर बघायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरुचं हे जे गोचर आहे ते कसं राहील. थँक्यू सो मच.